ह्या रिपोर्टमध्ये हे दिसतात, हे डे 3 चे एम्ब्रियोज आहेत आणि हे दोन जे आहेत ते डे 5 चे एम्ब्रियोज आहेत. डे 3 चे एम्ब्रियोज आहेत ते 6 to 8 सेल्सचे असतात आणि डे 5 चा जो एम्ब्रियो आहे तो असा बॉल सारखा असतो, त्याला आपण ब्लास्टोसिस्ट म्हणतो. कित्येक वेळेला आपल्याला कन्फ्युजन होतं की आपण डे 3 ट्रान्सफर करायचं का डे 5 एम्ब्रियो ट्रान्सफर करायचे. जेव्हा आपल्याकडे खूप कमी एग्ज असतील, खूप कमी एम्ब्रियो तयार झाले असतील, तर डॉक्टर डे 3 लाच ट्रान्सफर करायचा डिसिजन घेतात, कारण त्यांना ती भीती असते डे 5 नंतर तो जो ग्रो झाला नाही तर काय. पण आपल्याकडे जर भरपूर एग्ज असतील आणि त्यांची क्वालिटी कमी जास्त असेल तर आपण ब्लास्टोसिस स्टेजपर्यंत हे डे 5 पर्यंत एम्ब्रियो ग्रो करण्याचा विचार करतो. कारण अशा वेळेला मग आपल्या लक्षात येतं की कुठला एम्ब्रियो आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे. कारण डे 5 पर्यंत जेव्हा एम्ब्रियो जातात तेव्हा जनरली त्यांची क्वालिटी बरी असते आणि त्यातूनही ब्लास्टोसिसची रचना बघून आपल्याला कुठला ब्लास्टोसिस चांगला आहे हे सिलेक्शन करता येतं. त्यामुळे हा निर्णय तुमच्या डॉक्टरांना घेऊ द्या. डॉक्टर ठरवतील तुमच्यासाठी बेस्ट काय. पण स्टडीज सांगतात डे 5 एम्ब्रियो ट्रान्सफर केला की सक्सेस रेट जरा जास्त चांगला असतो.